नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यकृत, डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचे आजार आणि आयुर्वेद या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म आणि संशोधन केंद्र, वाशिम या माध्यमातून गेल्या 12 वर्षांपासून सर आयुर्वेद सेवेमध्ये कार्यरत आहेत. कार्नियाची झीज होणं, कार्नियल अल्सर, पडद्यावर वारंवार सूज येणं, रक्तस्राव होणं, पडदा नसा सुकणं असे जे डोळ्यांचे दुर्धर आजार आहेत त्यावरती आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून विशेष संशोधनातून वैद्यांनी यशस्वीरित्या अनेकांना बरं केलेलं आहे. डोळ्यांमधल्या पेशी, मज्जातंतू याची नवीन उत्पत्ती करून डोळ्यांच्या दृष्टीची वाढ होते, हे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचं वैशिष्ट्य आहे. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, वाताचे विकार, मेंदूचे विकार, तोंडाचे, नाकाचे, कानाचे विकार, थायरॉइड, ब्लड प्रेशर, कॅन्सर, किडनी अशा पद्धतीचे जे विकार आहेत यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती सरांनी आजपर्यंत यशस्वी चिकित्सेचा जो अनुभव आहे हा अनुभव सरांच्या गाठीशी आहे. विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रातलं असं एकमेव आयुर्वेदिक चिकित्सालय आहे जिथे डोळ्यांच्या आजारावर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात. त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय आहे आजचा. डोळ्यांसारखा एक संवेदनशील भाग, मागच्या एका एपिसोडमध्ये मी म्हटलं होतं की खूप सेन्सिटिव्ह असणारा हा पार्ट आहे आणि त्याच्याविषयीची माहिती, नॉलेज आपल्याकडे असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे चला चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न जो महत्त्वाचा आहे, यकृताचे आजार दिवसेंदिवस खूप वाढत चाललेत आणि त्याबद्दल आयुर्वेदाचं मत काय? खरं तर आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या माध्यमातून तुम्ही काम करताय, अनेक रुग्णांवरती तुम्ही उपचार केलेला आहेत. आयुर्वेदामधला जो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की लोकांच्या मनामध्ये कुठेतरी बसलेलं असतं की खूप उशिरा रिझल्ट येतात किंवा हे खूप काहीतरी दीर्घकाळ करत बसावं लागतं. बरोबर. तर यामध्ये यकृताच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगतं? आता याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, जे दीर्घकाळ जो प्रश्न आहे ना, हा एकदम शॉर्टकट प्रश्न आहे. दीर्घकाळ नाही, फक्त निदान परफेक्ट, औषधी निवडणं परफेक्ट आणि रुग्णांनी सांगितलेल्या गोष्टी पथ्यपालन, म्हणजे खाणं पिणं वागणं जसं वैद्य सांगतील तसं जर केलं ना, अहोरात्रात म्हणजे औषध दिल्याच्या नंतर 24 तासाच्या आत त्याला रिझल्ट दिसणं स्टार्ट होतात. तुम्ही तर 24 तास तर हे खूप मोठं म्हणता. आमचं स्टेम सेल थेरपीचं कार्य 0.2 सेकंड्समध्ये काम होतं, जे 6-6, 8-8 महिने जे औषध घेऊन काम होत नाही, जे डोळ्यात इंजेक्शन देऊन काम होत नाही, ते फक्त एक डोसमध्ये 2 थेंबामध्ये ते काम होतं आणि इंटरनल ब्लिडिंग जे आहे रेटिनाचं ते तत्क्षणी आम्ही थांबवू शकतो. एवढं फास्ट आयुर्वेद आहे. परंतु याला डायग्नोसिस, परत मूळ आणि त्याचे स्टेज कोणती आहे आणि औषधी ही खूप प्युअर पद्धतीची पाहिजेत, म्हणजे नॅचरली कलेक्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता औषधात एवढी भेसळ झालेली आहे प्रचंड प्रमाणात, योग्य काय अयोग्य काय हेच सध्या कन्फ्युजन स्टेजमध्ये आहे. परंतु नॅचरल मेडिसिन जर निवडण्यास आपण जर यशस्वी झालो आणि त्या आजाराच्या स्टेजनुसार जर आपण औषधी डोस प्रिपरेशन जर व्यवस्थित करता आला तर नक्की आपल्याला रिझल्ट हे फास्ट दिसतात. हे माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि ते रुग्णालय आमच्या निश्चित येत असतो. आता दैनंदिन जीवनातलं जे यकृताचे जे आजार वाढण्याचे कारणं जर बघाल ना, तर म्हणजे करायचं एकाने आणि भोगायचं दुसऱ्याने असा प्रश्न राहतो. म्हणजे पंचज्ञानेंद्रिय सांगितलेली आहेत. पंचज्ञानेंद्रिय म्हणजे 5 इंद्रियांनी आपल्याला ज्ञान होतं, म्हणजे जिव्ह्याने रसेचं ज्ञान होतं, तिखट आंबट कळतं, नाकाने सुगंध दुर्गंध कळतो, कानाने शब्द कळायला लागतात, डोळ्यांनी दृष्टी बघायला लागतं. हे 5 इंद्रियाचं काम आहे. परंतु जिव्हा जी आहे ती वेगवेगळी डिझायर म्हणजे इच्छा असतात की मला आज आंबट खायचं आहे किंवा मला रस्स्याची भाजी खायची किंवा मला तिखट खायचं आहे किंवा आज मी नॉनव्हेज खाणार किंवा आज मी ड्रिंक घेणार. हे सगळे मनाचे आणि जिव्हेचे प्रश्न राहतात. मग हे मनाची इच्छा आहे, रसनेंद्रियाचं कार्य आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा पहिला पचनक्रियावर येतो, दुसरा लिव्हरवर येतो आणि तिसरा पचनक्रिया ही 2 भागात विभागणी आहे. एक स्टमकचा भाग जो आहे तिथे,
एक 8 ते 12 तास तिथे पाचनक्रिया ही चालत राहते. दुसरा भाग जो आहे तो लिव्हरच्या अनुषंगाने त्याचं मेन सेंटर आहे, दोघांनाही ते एनर्जी प्रोव्हाइड करतं. आणि जो दुसरा पार्ट जो आहे तो छोटा आतडं आणि मोठा आतडं, या दोघांनाही एनर्जी बूस्ट करण्याचं किंवा देण्याचं कार्य हे लिव्हरचं आहे. मग याच्यामध्ये लिव्हरच्या संदर्भातले जे आजार आहेत ते सध्या आपण बघू की जे कावीळ आपण म्हणतो त्याच्यात 2 प्रकार सांगितलेले आहेत. रिकरंट कावीळ होणं, सतत कावीळ होत राहणं, किंवा क्रिया आपलं जे बिलिरुबिन हे कावीळ निघून गेल्याच्यानंतरही रक्तात तसंच राहणं. हा लॉंग टाईम जर तसाच राहत असेल तर याचा इम्पॅक्ट हा ब्रेनवर, दुसरा हार्टवर आणि तिसरा डोळ्यावर निश्चित येतो. याच्यातला दुसरा पद्धतीचा एक कावीळ आहे, त्याला रुद्धपद्धक आम्हाला सांगितलं आहे. म्हणजे जी जर लिव्हरची जी रचना बघत असाल तर एक त्रिकोणी आकाराचा एक लिव्हरचा पार्ट आहे, उजव्या साईडला असतो आणि त्याच्यामधून एक अशी डक गेलेली असते, ती पित्त घेऊन जात असतं. परंतु त्या पित्ताचं काय होतं, आतमध्ये त्या डक्टला सूज यायला लागते आणि ती सूज आल्यानंतर पित्त हे लिव्हरपासनं आतड्यापर्यंत पोचत नाही, मग तिथंच साठायला लागतं आणि त्या साठलेल्या पित्तामुळं पाचनक्रिया बिघाड होते. तिथं खडे तयार व्हायला लागतात, क्रिस्टल तयार व्हायला लागतात पित्ताशयामध्ये. नंतर पाचनक्रिया विकृत व्हायला लागते आणि नंतर रसाचं रक्तात रूपांतर होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की एनर्जी स्टोअर हे एक इम्पॉर्टंट आहे. जसं एनर्जी जर तुमची जर प्रॉपर लिव्हर तुमच्या पचनक्रियाला, जे स्टमकचे रिलेटेड जो पार्ट आहे, जर अन्न खाल्ल्याच्या नंतर जे स्टमकमध्ये जाऊन एक 12 तास पडल्याच्या नंतर तिथं काय होतं, पाचनतंत्र हे सिक्रेशन व्हायला लागतात. परंतु तुमचं बरेच असे जे आजार आहेत की जे पूर्वी झालेले असतात, उदाहरणार्थ टायफॉईड आहे, मलेरिया आहे, कावीळ आहे, किंवा BP शुगरच्या गोळ्या खातो, याचा इम्पॅक्ट म्हणून लिव्हरवर सूज यायला लागतं किंवा त्याचं स्वास्थ्य हे डळमळायला लागतं. ते स्वास्थ्य कशा स्वरूपाचं असतं, माइल्ड पहिली सुरुवात सूज असते, मग पोट साफ होत नाही, गॅसेस व्हायला लागतात किंवा पोट गच्च राहतं. त्याचा इम्पॅक्ट हा निर्णयक्षमतेवर सुद्धा येतो. आणि नंतर अन्न खाल्ल्याच्या नंतर जे पाचन 8 ते 12 तासात पहिल्या अवस्थेमध्ये व्हायला पाहिजे ते 14 ते 18 तास लागतं. नंतर ते पुढं अन्न घेऊन जाण्यासाठी छोट्या आणि मोठ्या आतड्यामध्ये एक कोलॉन सारखा एक पार्ट करतो, त्याला ग्रहणी सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये. तो स्टमकमधून ग्रहणीपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे वात करत असतं. आणि ते जर पुन्हा आतड्यामध्ये जर एनर्जी लिव्हरनं चांगल्या दर्जाची जर दिली किंवा त्याचं लिव्हरचं जर स्वास्थ्य जर चांगल्या दर्जाचं राहिलं तर ते अन्न पचल्याच्या नंतर तिथे अन्न शोषण क्रिया ही चालत असते. मग तिथे अन्न शोषण क्रिया झाली जर प्रॉपर होत नसेल, अन्नातून सकस रस निर्माण किंवा शोषल्या जात नसतील शरीरामध्ये आतड्याच्या मार्फत, नंतर तिथं मलाची उत्पत्ती जास्त व्हायला लागतं. म्हणजे 2 पोळ्या खायच्या आणि 4 पोळ्याचा मल तयार व्हायला लागतो. म्हणजे शरीर मग हळूहळू झिजत जातं. आणि इथे आयुर्वेदात सगळ्यात महत्त्वाचं पाठ सांगितलं आहे, डोळ्याची दृष्टी ही चांगली तयार होते. इथेच वात हा तयार होतो आणि तिथेच हाडाची उत्पत्ती चांगली होत असते. मग हे पार्ट जर लिव्हरच्या आश्रितमध्ये येत असेल किंवा लिव्हरचं स्वास्थ्य जर बिघडत असेल तर नक्की इथं विचार करण्याची गरजेची गोष्ट आहे. जसं सरांनी मला सुरुवातीला सांगितलं की रिझल्ट येण्यास उशीर लागतो, कारण की मूळ त्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत शोषल्या जात नाही. आता लिव्हर बिघडलं कशामुळं हे पहिले बघणं गरजेचं आहे. स्टमकचा पार्ट इनकरेक्ट आहे, ड्रग्स इंड्यूस आहे का, लहानपणी तुम्हाला कावीळ वारंवार होत गेलेला आहे किंवा टायफॉईड, मलेरिया, कावीळसारखे वारंवार गोष्टी तुम्हाला होऊन नंतर तो शरीरात दबलेला आहे, किंवा सतत येणारी बोचरी ताप येऊन थंडी वाजणे, हे असंख्य असे प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नाचे उत्तर आयुर्वेद मुळात जाऊन शोधतं. आणि प्रश्नाचे उत्तरं मिळाले, निदान झालं की रिझल्ट मात्र फास्ट येतात. एवढं मला निश्चित खूप छान. मी मुद्दाम ती गोष्ट म्हटली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ना की आपल्याकडे एक सवय असते, आपण नेहमी माहिती न घेता, अनुभव न घेता, ऐकिवातल्या ज्या गोष्टी असतात ना त्याच्यातून आपण बोलत असतो आणि काय आपण पास ऑन करत असतो. किती चुकीचं आहे बघा. आपल्याला माहितीच नाही, आपल्याला त्यातलं ज्ञानच नाही, आपण त्याच्यावरचा अभ्यासच केला नाही आणि आपण उगाचच काहीतरी गोष्ट पास ऑन करतोय, तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. कारण व्यक्तिसापेक्ष असतात हे सगळे आजार, उपचार. व्यक्ती बदलते तसे हे सगळे आजार बदलतात, उपचार बदलतात आणि त्याच्यानुसार हे सगळं करावं लागतं वैद्यांना. त्याचा अभ्यास ते लोक करत असतात आणि त्यातून रिझल्ट येत असतात. असेच रिझल्ट्स अनेकांना मिळालेत सरांचे, त्यामुळे प्रतिक्रिया बघणं आवश्यक आहे. बघूया आपली ही पहिली प्रतिक्रिया. नमस्कार, मी निलेश मोरे, अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती इथून. मला पूर्वी पोटदुखीचा, हायपर ॲसिडिटीचा आणि वारंवार 10 वर्षापासून कावीळचा त्रास होत होता. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात मला कावीळ व्हायचा. मी विश्वमय चिकित्सक यांना डॉक्टर परमात्मा, मी ॲलोपॅथीचं बरंचसे औषध घेतले. मला तात्पुरत्या स्वरूपाचा आराम व्हायचा. नंतर डॉक्टर ठाकरे साहेबांबद्दल मला माहिती झाली, परमात्मा ठाकरे साहेबांबद्दल. त्यांचं मी 2 महिन्यापासून उपचार घेत आहोत. तर मला जवळपास 50% त्या उपचाराने आराम पडलेला आहे.
पूर्वी डोळ्यांचा पण त्रास होता, लांबची दृष्टी कमी होती. 2 महिन्याच्या उपचारानंतर मला बिना चष्म्याचं आता चांगल्या प्रकारे दिसायला लागलं. 50% त्यात मला इम्प्रूव्हमेंट. खूप छान प्रतिक्रिया सर. काय यांच्याबद्दल सांगताय? आता या पेशंटच्या बद्दल जर सांगायचं जर झालं तर या पेशंटला मुळात ॲसिडिटीचा त्रास बरं. आणि लहानपणापासून वारंवार कावीळ व्हायची, म्हणजे लिव्हर तिथंच हॅम्पर झालं, लिव्हरचं स्वास्थ्य तिथंच बिघडलं आणि नंतर त्या आतड्याची ताकद, डायजेशन पॉवर हे वीक व्हायला लागलं. नंतर पोट फुगणे, गॅसेस होणे, पोट दुखणे. नंतर त्यांनी बरेच अशा सोनोग्राफ्या केल्या किंवा पोटाच्या तपासण्या केल्या, तरी पण आजार कुठंच मिळत नव्हता. नंतर ते माझ्याकडे आल्याच्या नंतर नाडी परीक्षा आणि त्रिदोषानुसार आमची केस टेकिंग असते, त्यानुसार केस टेकिंग घेतली. 1.5 महिन्यात त्यांच्या फक्त पित्तावर चिकित्सा केली आपण. कशावर केली? पित्तावर. पित्त हे गरम असतं आणि गरम गोष्टीला थंडी चिकित्सा असते. त्याला विरुद्ध गुणधर्म चिकित्सा आम्ही म्हणतो, गुणाच्या अनुसार असते. थंडी चिकित्सा ही रक्तासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला आयुष्य चांगलं जर ठेवायचं असेल ना तर शीत गुणाच्या गोष्टी खायला पाहिजे, थंड नाही, फ्रीजमधल्यासारखा प्रकार नाही. मग त्याच्यात दूध थंड आहे, मुगाची डाळ थंडी आहे आणि जे आपलं दुर्वा जे आहे त्या थंड्या आहेत. पुन्हा आपलं जे पंचवल्कल सांगितले, उंबराचे पानाचा रस आहे. हे शीत गोष्टी खाणं गरजेचं आहे जेणेकरून शरीरातली उष्णता वाढत नाही आणि पित्ताचं जर पाचन अग्नी जर चांगली राहिली तर उद्या यकृताच्या संदर्भातले आजार उद्या उत्पन्न होत नाहीत. ही तसल्याच पद्धतीची केस. आता मगाचा जो प्रश्न थोडक्यात राहिला होता की यकृताच्या संदर्भातला लिव्हर ऑफ सिरोसिस नावाचा एक महाभयंकर आजार आहे. बरोबर. सतत ड्रिंक करणे किंवा अल्कोहोल आहे, ड्रिंक्सचा पार्ट आहे किंवा टोबॅको आहे किंवा नॉनव्हेज सतत खाणं किंवा अपचन, अवेळी जेवण करणं किंवा ड्रग्स इंड्यूसचा पार्ट आहे. चुकीच्या औषधी खाल्ल्यामुळेही सुद्धा लिव्हर ऑफ सिरोसिस बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येतो. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल आणि नवीन यकृताची उत्पत्ती किंवा या आजारातून बाहेर निघायचं असेल तर स्टेम सेल थेरपी आणि आयुर्वेदाचे उपचार हे उत्तम सिद्ध झालेले आहेत. अशा रुग्णांनी यांचा निश्चित लाभ घ्यावा. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यकृत, डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचे आजार आणि आयुर्वेद या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि त्याकरता वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, जसं मी आत्ता म्हटलं की यकृत आणि डोळ्यांच्या रक्तवाहिन्या, आता शरीरामधले हे 2 महत्त्वाचे भाग. आता ज्या वेळेला तुम्ही कनेक्टिव्हिटी पण खूप छान सांगताय, तर यकृत आणि या ज्या नसा आहेत यांचा काही परस्पर संबंध असतो? बरोबर आहे. आता यकृताची जर उत्पत्ती बघितली ना तर ही महत्त्वाचा पार्ट आहे. बरं. आईच्यापासून काही आपल्याला ऑर्गन हे दत्तक मिळालेले असतात आणि काही वडिलापासून मिळाले असतात. बरोबर. आयुर्वेदामध्ये पंचमहाभूत सांगितले, पृथ्वी, आप, तेज, वायू, जल आणि आकाश. पृथ्वी महाभूत म्हणजे घनत्व, ज्या कणखर गोष्टी असतात त्या वडिलाकडून मिळत असतात आणि ज्या सॉफ्ट असतात त्या आईकडून मिळत असतात. तर मातृज अवयवाचं वर्णन हे लिव्हरसाठी केलेलं आहे. मग या मातृज अवयवाची जर उत्पत्ती असेल तर ही रक्ताच्या फेनापासून सांगितले. रक्त जेवढं चांगलं असेल तेवढं त्या लिव्हरचं संवर्धन किंवा स्वास्थ्य चांगलं राहतं. आणि रक्ताचे संवर्धन जर चांगलं राहिलं तर रक्तवाहिन्यामधलं जे रक्त प्लस वायू याची जे वहन आहे हे रक्तवाहिन्यामार्फत होत असतं. मग ही जर इथेच जर यकृताच्या ठिकाणी जर डिफेक्ट आला किंवा तिथं त्याचं स्वास्थ्य बिघडलं तर ते शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्या ह्या डिफेक्ट त्याच्यामध्ये दोष निर्माण व्हायला लागतात. परंतु डोळ्याची जी रक्तवाहिन्या आहेत किंवा रचना ही खूप बारीक आहे. छोट्या गोष्टीला फार लवकर इम्पॅक्ट करतात आणि मोठ्या गोष्टीला थोडंसं अंतराने इम्पॅक्ट करतात. मग या रक्तवाहिन्यामध्ये जर अशाच पद्धतीची सूज येत असेल आणि लिव्हरचंही स्वास्थ्य जर बिघडत असेल तर या 2 गोष्टीचा इम्पॅक्ट हा डोळ्याच्या रेटिनावर आणि दृष्टपटलावर आणि ऑप्टिक नर्व्सवर या तिन्ही पार्टवर यायला लागतो आणि नंतर रुग्णाला डोळ्याची जी समस्या आहे ते जाणवायला लागतं. म्हणजे बरेच रुग्ण असे आहेत की ज्यांना ॲसिडिटी आहे आणि नंतर डोळ्याचं जवळचं लांबचं दृष्टी कमी झाली किंवा सतत ड्रिंक करणारे लोक आहेत त्यांना जवळचं किंवा लांबचं दिसणं कमी झालं किंवा जे सतत BP शुगरच्या गोळ्या खात आहेत त्यांचा इम्पॅक्ट ड्रग्स इंड्यूस म्हणून लिव्हरवर लोड येऊन नंतर डोळ्याची समस्या निर्माण झाली. असे बरेच आजार नंतर आहेत. परंतु इथं इन शॉर्ट आपल्याला सांगायचं, यकृत हे आपल्याला शरीरामध्ये रक्ताची उत्पत्ती करण्यासाठी महत्त्वाचं आहे. बरं. आणि रक्त जर चांगल्या दर्जाचं जमत असेल, बनत असेल तर रक्तवाहिन्याचं पोषण हे रक्तापासून होतं आणि रक्तवाहिन्याचं जर पोषण चांगलं झालं तो मॅसेज, डोळ्याचा मॅसेज हा मेंदूपर्यंत, मेंदूचा जे पूर्ण जो ॲक्शन घ्यायची तो इम्पल्स पुन्हा
त्या कार्यापर्यंत घेऊन जाणं हे रक्तवाहिन्याचं जाळ आहे. मग याच्यामध्ये जर यकृत जर सतत बिघडत असेल, रक्तवाहिन्यामध्ये जर डिफेक्ट येत असेल, तर पहिले इम्पॅक्ट हा रेटिनामध्ये ब्लड लिकेजचा प्रश्न यायला लागतो. जर रेटिना हा असंख्य रक्तवाहिन्यानं जर बनलेला असेल तर तिथे रक्तवाहिन्याची जी जाडी आहे ती कमी व्हायला लागते आणि तिथे रक्ताचे डॉट किंवा थोडंसं ब्लड लिकेज होऊन तिथं दृष्टी कायमस्वरूपीची जाऊ शकते. त्याला रेटायनल ब्लिडिंग म्हणतो. माझ्याकडे असे भरपूर केसेस आहेत की ज्यांचं वारंवार रेटायनल ब्लिडिंग झालं आणि त्यांना नंतर इंजेक्शन घेतले तरी त्याचं उत्तर नाही आहे. परत सूज यायची आणि परत ब्लिडिंग व्हायचं आणि नंतर परत त्यांची दृष्टी कमी व्हायची. असे असंख्य कितीतरी केसेस आहेत की आपण त्यांना पूर्ण बुडापासून साफ करत आला. याच्यात म्हणजे मुद्दा परत येतो सर, लिव्हरचं जर स्वास्थ्य जर चांगलं ठेवलं तर त्या रक्तवाहिन्याचं स्वास्थ्य चांगलं होतं आणि जो रेटिना जो आहे तो पूर्ण असंख्य रक्तवाहिन्यानं बनलेला असतो. मग मुळात जाऊन काम करणं आणि ज्या आजारासाठी रुग्ण आलेला आहे त्याच्यावरही काम करणं, असं 2 अँगलनं जर काम केलं तर रुग्ण पटापट बाहेर येतात. नंबर 2चा आजार जो आहे तर सेंट्रल सिरस रेटॅनोपॅथी. जो रेटिनाचा जो मधला पार्ट आहे तो डॅमेज व्हायला लागतो आणि साईडचा पार्ट जो आहे तो चांगला राहतो. मग तिथं ब्लॅक स्पॉट येणं किंवा रेड थोडेसे असे रक्ताच्या गाठी तयार व्हायला, त्याला ब्लड क्लॉट म्हणूया, अशा स्वरूपाचे आजार व्हायला लागतात. आणि नंतर याच्यातनं रुग्णाला जर प्रॉपर निदान जर नाही झालं किंवा योग्य वैद्याकडे किंवा योग्य डॉक्टरकडे किंवा योग्य वेळेत जर नाही पोहोचले तर रुग्णाचं कायमस्वरूपाचंच अंधत्व असतं. म्हणून आपल्याला प्रत्येक आजाराची जी गोष्ट आहे ती मुळात जाऊन समजणं आणि त्यानुसार आजाराचं निदान मुळात करून डोळ्याची काय समस्या हे बघणं गरजेचं आहे. नंतर याच्यामध्ये एक डोळ्यामध्ये वारंवार येणारे लाली असते. डोळ्यामध्ये बघा कावीळ झालेल्या रुग्णांना किंवा यकृतावर सूज असलेल्या लोकांचे डोळे जे आहेत ते असे भुरकट किंवा भेकट रंगाचे दिसतात. तर त्या डोळ्याच्या रंगावून लक्षात येते की यांचं यकृताचं स्वास्थ्य काय आहे. तर ती जी दृष्टी आहे, आता डोळा कसा असायला पाहिजे, डोळ्याचं जे कॉर्निया जे काळं बुबुळ सांगितलं त्याच्या आजूबाजूचं दुधाचा कसा रंग आहे, श्वेतवर्ण, तशा स्वरूपाचं डोळ्याचं स्वास्थ्य राहायला पाहिजेत. परंतु तिथे जर बिघाड होत असेल तर नक्की निश्चित पुढे डोळ्याची समस्या ही तुम्हाला जाणवणारच. याच्यामध्ये जवळची दृष्टी किंवा नंतरची दृष्टी ह्या 2 दृष्टीला प्रथम सुरुवात व्हायला लागतं. कोणाला जवळची दृष्टी कमी होते, कोणाला लांबची दृष्टी कमी होते आणि या दोघांचं सायमल्टेनियसली एकत्र आल्याच्या नंतर जेवढा मेजर कारण असेल तेवढं मग व्हिजन ही झपाट्यानं कमी व्हायला लागतं. सतत आता आमच्याकडे येणारे रुग्ण आहेत, छोटे छोटे मुलं ज्यांना लहानपणी टायफॉईड मलेरिया होत राहतं किंवा सर्दी ताप असतो, त्यामुळे लिव्हरवर लोड येतो आणि नंतर त्या मुलांना मायनसचे नंबर लागतात. प्लस नंबर हा पार्ट वेगळा आहे, त्याच्यात तेवढं हार्मफुल राहत नाही, पण मायनस नंबर हा 4 आणि 5 नंबरच्या नंतर गेला तर रेटिना तुमचा कधी सुटू शकतो किंवा फाटू शकतो किंवा त्याला टेर जाऊ शकतं आणि तुम्हाला कायम स्वरूपाचं अंधत्व येऊ शकतं. एवढं साधं प्रश्न आहे पण उत्तर कुठं आहे, लहानपणात आहे. दुसरं, ज्या रुग्णाला म्हणजे वारंवार जे लोक प्रवास करत असतात त्या लोकांना सतत डोळ्यावर एक हवा लागत असते. साधं कारण आहे सर, परंतु ती हवेच्या माध्यमातून जी इंजुरी झालेली असते ती इंजुरी तुमची नंतर जी कॉर्निया आहे, कॉर्नियल अल्सर नावाचा एक पार्ट आहे, तिथे अल्सरेशन फॉर्म व्हायला लागतात. नंतर तिथे ते अल्सरेशन फॉर्म झालं की तुमचं जे इमेज आहे तो पडद्यापर्यंत जात नाही, तिथेच कुठेतरी हॅम्पर होतं आणि व्हिजन कमी व्हायला लागतं. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून नजर ही टिकवणं ही वैयक्तिक आपल्या हातातच आहे. नक्कीच. आणि म्हणून किती काळजी घ्यायला लागेल किंवा किती लक्ष असायला लागेल आपल्याचं ते खूप महत्त्वाचं आहे. अजून एक प्रतिक्रिया माझ्याकडे आहे, आपण ऐकूया. माझा जिल्हा रत्नागिरी. मला आधी डोळ्यात त्रास होता, मला विटनेस हॅमरेज व्हायचा, रेटिनेटल वॅस्क्युलायटिस व्हायचा, पडद्याला सूज यायची आणि माझी नजर कमी झालेली. तर भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतले पण काही इलाज भेटला नाही. म्हणून मी परमात्मा ठाकरे सरांकडे आलो. तर तिथे मला खूप अनुभव भेटला, एक चेंज भेटला, बरं वाटायला लागलं. माझं पूर्ण जे डोळ्याची विजन आहे ती स्टेबल आहे. जो पण त्रास होतो ब्लिडिंग तर ते अजूनपर्यंत एकदा पण झालेला नाही 2 वर्षात आणि छान अशी ट्रीटमेंट माझी होत आहे. परत जे ते ड्रॉप देतात त्यांनी खूप बरं वाटतं. डोळ्यातलं प्रेशर किंवा डोळ्यातला ओढावा हे तसंच टिकून राहतं, ड्राय होत नाहीत डोळे किंवा काही पुढचे प्रॉब्लेम येत नाहीत किंवा सूज येत नाही पडद्याला. जी रिकवर झाली आहे ती तशी स्टेबल आहे. अजून माझी ट्रीटमेंट चाललेली आहे आणि अजून मला खूप बरं वाटेल. थँक्यू. किती % फरक वाटला तर सध्या? आतापर्यंत मला 55%च्या वर मला फरक वाटलेला आहे. येस, खूप छान अशी प्रतिक्रिया आपण ऐकली. सर, या प्रतिक्रियेबद्दल पण सांगा आणि जाता जाता आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत त्यामुळे उपचारांबद्दल पण सांगा. ही केस खूप अवघड होती सर. हा मुलगा इंजिनियर होता,
यांचं 4 वेळा रेटिनल ब्लिडिंग झालं होतं. किती वेळा? 4 वेळा. आणि त्याला फक्त आपण 1.5 ते 2 महिन्यात त्यांचं ब्लिडिंग आपण कंप्लीट थांबवू शकलो आणि रेटिना खूप स्वस्थ ठेवू शकलो. जाता जाता मला फक्त 2च गोष्टी सांगायच्या. शरीर स्वास्थ्यासाठी फक्त 2च गोष्टी करायच्या. शरीरात विष तयार होऊ द्यायचे नाही. जर झालेच तर आहारातून ते करेक्ट करायचे आणि पंचकर्माचा याच्यात डिटॉक्स म्हणतो आपण त्याला, विषमुक्त शरीर हे करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये यकृताचं जर स्वास्थ्य वाढवायचं असेल तर रक्तमोक्षण चिकित्सा ही खूप सुंदर आहे. म्हणजे त्याच्यात जळू लावणं किंवा राईट किबॉटलमधून रक्त काढणं 25 ते 30 ml मध्ये, हे साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करायला पाहिजेत. आणि एक विरेचन चिकित्सा असते, म्हणजे जेणेकरून कोठा जो असतो तो आपला साफ करून घ्यायचा, पण तो कशाने? जुलाबाच्याद्वारे. म्हणजे त्याचा एक विधी आहे, त्या विधीनं ते सगळं आम्ही पेशंटला डाएट फॉलोअप देतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना एक 10 ते 12 जुलाब होतात. जुलाबातून अक्षरशः अर्धा पाऊण लिटर पित्त आणि घाण निघून जाते. लिव्हरवरचं लोड कमी होतं, डोळ्यावरचं लोड कमी होतं, सर्व शरीरावरचं लोड कमी होतं आणि पुढे जी विष जे तयार होत आहेत ती मलमूत्रातून बाहेर निघून जातात. हा एक पार्ट झाला. रक्तमोक्षणातला जळूचा एक पार्ट आहे, शिरोधराचा एक पार्ट आहे आणि बस्ती नावाचा एक जे सुदर्शन चक्रासारखं काम करतं, त्याला तिक्तशीर नावाच्या बस्ती आहेत, त्या वापरणं गरजेचे आहेत. ज्या लोकांचं यकृत वारंवार सूज येत असेल त्यांनी गुलकंद खाणं गरजेचं आहे, मोरावळा नित्य खाणं गरजेचं आहे, आवळ्याचा रस नित्य घ्यायचा. हे एवढं जर पालन केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल. आणि जाताचा एक लास्ट एक पर्याय आहे, 50 ग्राम धने आणि 50 ग्राम जिरं आणि 50 ग्राम खडीसाखर एकत्र मिक्स करून जर सतत 4 वेळा घेतलं तर लिव्हर तुमचं खूप चांगल्या पद्धतीनं स्वस्थ राहतं. आणि पाणी उकळून पिणे, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. खूप छान अशी माहिती सरांनी आपल्याला आजच्याही एपिसोडमध्ये दिलेली आहे. मला असं वाटतं की ह्या सगळे जे सरांनी माहिती दिली, मार्गदर्शन दिलं, त्याच्यातल्या ज्या डिटेल्स असतात, मी मगाशी म्हटलं होतं की व्यक्तिसापेक्ष असतात या सगळ्या गोष्टी. तुम्ही व्यक्ती बदलली की त्याच्यावरचे उपचार बदलतात, आजार बदलतो. म्हणजे आजार जरी एक असला तरी दोन्ही आजारी सेम आजारी व्यक्तींना तीच ट्रीटमेंट असते असंही सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये खूप फरक असतात. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समजावून घेणं खूप गरजेची गोष्ट असते आणि त्याकरता वैद्यांच्या संपर्कात राहणं, त्यांना सतत सांगत राहणं, त्यांना सतत विचारत राहणं, त्यांचे उपचार ऐकत राहणं, मार्गदर्शन ऐकत राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याकरता तुम्ही वैद्यांना कधी संपर्क करू शकता. त्यांचे नंबर आत्ता तुम्हाला TV स्क्रीनवरती दिसत आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.